ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। जागतिक दर्जाचं खाऱ्या पाण्याचं लोणार सरोवर मात्र आता गोड्या पाण्याचं होतंय का, असाच प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। कारण या सरोवराच्या पाण्यामध्ये मासे आढळलेत। मी सध्या लोणार सरोवरामध्ये या ठिकाणी आहे। आपण जर पाहिलं तर हेच ते लोणार सरोवर आहे, ज्याची जागतिक कीर्तीवर या ठिकाणी ख्याती आहे आणि हे खाऱ्या पाण्याचं सरोवर म्हणून ओळखलं जातं। मात्र या खाऱ्या पाण्याच्या सरोवरामध्ये आता चक्क मासे आढळले आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये मासे आढळल्यामुळे आता या सरोवरातील जी जैवविविधता आहे ती धोक्यात आली आहे। परिणामी या सरोवराचं जे पाण्याची पातळी होती ती पाण्याची पातळी सुद्धा आता मोठ्या प्रमाणामध्ये वाढली आहे। सोबतच या पाण्याचा जो pH आहे तो सुद्धा कमी झालाय, TDS सुद्धा या ठिकाणी कमी झालाय। मात्र या सरोवराचे अभ्यासक सचिन कापुरे आपल्या सोबत आहेत, ज्यांनी या पाण्यामध्ये मासे असल्याचं समोर आणलं होतं। ते मयूर गोलेच्या सुद्धा आपल्या सोबत आहेत। सोबतच इथले जे ग्रामस्थ आहेत मूळचे डॉक्टर बचिरे साहेब ते सुद्धा आपल्या सोबत। आपण त्यांना विचारूया की नेमकं या सरोवराची जी जैवविविधता आहे ती कशामुळे धोक्यात आली आणि काय नेमका परिणाम होऊ शकतो। दादा मला सांगा, तुम्ही सुरुवातीला प्रथमच आपल्या वृत्तपत्रामध्ये बातमी छापली की सरोवराच्या पाण्यामध्ये मासे आढळलेत, काय नेमकं आढळलं तुम्हाला? मासे बघितल्यानंतर एक आश्चर्यच झालं, कारण ह्या पाण्यामध्ये मासे आढळून येण्याची जी शक्यता आहे ती नाहीच्या बरोबरच होती। पण जेव्हा प्रत्यक्ष डोळ्यांनी जेव्हा बघितलं तेव्हा पाहून आश्चर्यच झालं आणि त्याच्यानंतर ती बातमी ब्रेक केली गेली। लोणारला राष्ट्रीय पुरातत्व विभागाकडून राष्ट्रीय भूवारसा स्थळाचा एक दर्जा मिळालेला आहे, रामसर साईटचा दर्जा मिळालेला आहे आणि युनेस्कोचा दर्जा मिळण्यासाठी त्याची वाटचाल सुरू आहे। आणि अशा वेळी जर हे असे जर धोके लोणार सरोवराला पोचत असेल, पाण्याची पातळी वाढणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, परंतु जी गावातलं सांडपाणी वगैरे जे येतं त्याला थांबवण्याचं कामही प्रशासनाने आजपर्यंत केलं नाही आणि त्याच्यामुळे हे जे प्रकार लोणार सरोवरामध्ये घडतात ते चुकीचीच आहे। शासनाकडून कोट्यवधीचा निधी याच्या संवर्धनासाठी येतो। संवर्धन करण्यासाठी न्यायालयाच्या हस्तक्षेपाने इथं संवर्धन सरोवर विकास समिती स्थापन करण्यात आली। ती समिती दर महिन्याला आढावा बैठक घेते। आढावा बैठकीतून झालेल्या कामांचा एक सविस्तर आढावा दर 3 महिन्यांनी न्यायालयासमोर सादर केला जातो। समितीच्या बैठकीमध्ये जे शासकीय प्रतिनिधी असतात, कागदावर सगळे त्यांचे आकडे तयार असतात की त्यांची डेडलाईन 3-3 महिन्याची असते, पण ते काम 1.5-1.5 वर्ष होत नाही। तर याच्याकडे बघणं म्हणजे एक शासनाचा एक फेलियरच म्हणावं लागेल। लोणार सरोवर संवर्धनासाठी फक्त कागदावरच काम सुरू आहे, प्रत्यक्ष काम कुठंच नाही। नक्कीच फक्त लोणार सरोवराचं जे विकासाचं काम आहे ते फक्त कागदावरती होतंय असं जे पत्रकार आहेत मयूर गोलेच्या त्यांचं म्हणणं आहे। दादा मला सांगा की तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून या लोणार सरोवराचा अभ्यास करतात। या लोणार सरोवरामध्ये काही पक्षी असतील, काही प्राणी असतील किंवा जे काही छोटे छोटे जीव असतील त्याच्यावर तुम्ही अभ्यास करताय। मात्र आता जे लोणार सरोवराकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे तो खाऱ्या पाण्याचं सरोवर म्हणून ओळखलं जातं। मात्र आता गोड पाणी होतंय, मासे सुद्धा आढळतात। काय नेमका या संपूर्ण या बाबतीचा परिणाम या सूक्ष्मजीवावरती होऊ शकतो? बरोबर आहे। जगप्रसिद्ध लोणार सरोवराचा जो आहे पर्यावरणाच्या दृष्टीने कम्प्लिटली ऱ्हास होत आहे, कारण पाण्याची जैवविविधता कम्प्लीट बदललेली आहे। आपल्याला लोणार सरोवर जसं आहे लोणार तसे सरोवर भरपूर प्रकारे सर्वत्र दिसत आहे जगभर, परंतु हे एकमेव लोणार सरोवर जे आहे त्यामध्ये जैवविविधता नटलेली आहे आणि ती जैवविविधता आपल्याला वाचवायसाठी मोठे मोठे प्रयत्न करणे अपेक्षित होते, परंतु ते प्रयत्न झालेले नाही। त्यामुळेच मानवी हस्तक्षेपामुळे या सरोवरात एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे। लोणार सरोवराचं सांडपाणी, काही झरे व पाऊस यामुळे ही खूप मोठ्या प्रमाणात पाणी वाढलेलं आहे। याचा इतिहास जो आहे आजपर्यंत हजारो वर्षात एवढी पाणी पातळी वाढलेली नाहीये। त्यामुळे आमची जीवसृष्टी जी आहे, पर्यावरण ते धोक्यात आलेलं आहे। याच्यामध्ये जे तिलापिया माशी सापडलेली आहे ती पर्यावरणासाठी धोकादायक आहे। काही वर्षा अगोदर याचा एक गुणधर्म आपल्या समोर आला होता की याचं पाणी जे आहे ते पिंक झालं होतं, म्हणजे लालसर पाणी झालं होतं। हा खूप महत्त्वाचा आणि नोंद घेणारा विषय होता, परंतु आता पाणी वाढल्यामुळे ते पाणी परत पिंक कधी होणार नाही असं आम्हाला वाटतंय। आणि आमच्या दृष्टिकोनातून हे पाणी जे आहे रोज 6 इंच वाढत आहे आणि असंच जर पाणी वाढत राहिलं तर लोणार सरोवरच काही दिवसांना संपुष्टात येऊ शकतं असं आम्हाला एक भीती आहे इतिहासात। आणि या जीवसृष्टी जसे मासे सापडले, आणखी विविध प्रकारचे जीव यामधून निघू शकतात, बाहेर येऊ शकतात आणि आपल्या मानवीय जीवनाला याच्यापासून धोका निर्माण होऊ शकतो असं आमचं या पर्यावरणाच्या व जैवविविधतेनुसार आम्ही असं म्हणू शकतो। नक्कीच। तर हे होते अभ्यासक सचिन कापुरे। मला सांगा, तुम्ही आता इथले मूळचे रहिवासी आहात लोणारचे,
गेल्या म्हणजे लहानपणापासून तुम्ही या सरोवरामध्ये कदाचित फिरायला येत असाल, त्यावेळची पाणी पातळी, आताची पाणी पातळी, त्यावेळचा जो पाण्याचा जो खारपटपणा, आता जो त्याचा pH बदलला किंवा TDS बदललेला आहे, काय नेमकं तुमच्या या अनुभवातून तुम्ही सांगा? याची पातळी आजच्या घडीला किमान 20 फूट वाढलेली आहे. याचा pH 11 ते 11.5 10.5 या रेंजमध्ये असायचा आणि TDS 7,500च्या वर असायचा. पण आजच्या घडीला याचा pH झालाय 8 आणि TDS झाले 550 ते 600. म्हणजे या पाण्यामध्ये याची जी जैवविविधता होती, ज्याला जागतिक दर्जाचं हे सरोवर म्हटलं जायचं आजपर्यंत, परंतु यावर्षी पाणी पातळी वाढल्यामुळे तो यातला जो सॉल्टी विविध प्रकारचे यामध्ये जे जे द्रव्य घटक होते, जसे हायड्रोजन पॅरॉक्साईड सारखा द्रव्य घटक, त्यानंतर ग्लिसिन सारखा द्रव्य घटक, त्यानंतर तुमचा ग्लायकोड, असे 5-7 द्रव्य घटक असल्यामुळं या पाण्याची चव माणसाला घेता येत नव्हती. त्याची चवच कळत नव्हती, ते कसं आहे म्हणजे पिऊ तर शकतच नव्हतं. आणि त्यामुळे हे जागतिक दर्जाचं सरोवर म्हणून मानलं जात होतं. पण जर हे याचं पाणीच आता गोड झालंय, साधं झालंय, म्हणजे साधी तलावासारखं पाणी झालंय, एखाद्या डबक्यासारखं पाणी झालंय, तर या सरोवराला पाहायला कोण येईल? हे सर्वसामान्यांचं सर्वसामान्य तलावासारखं सरोवर होऊन जाईल ना. जर याच्या पाण्यामधली ती क्षारता जी होती ते संपलं, यातली विविधता संपली, तर हे सामान्य एखाद्या गावाच्या कडेला जसं एखादं तलाव असतं साधं, त्यामध्ये म्हशी डुकरं बसतात, तसा तलाव होऊन जाईल. आणि याला सगळ्यात मोठं जबाबदार आहे शासन आणि प्रशासन, आर्किओलॉजी डिपार्टमेंट, हे फॉरेस्ट डिपार्टमेंट, लोणारची नगरपालिका, महाराष्ट्र शासन याला जबाबदार आहे आणि केंद्र सरकार सुद्धा तेवढंच जबाबदार आहे. कारण या जागतिक लेवलचं हे या सरोवर म्हणतो आपण, याला हजारो कोटी रुपयाचं अनुदान मिळतं, पण ते पैसा जातं कुठं? आणि इथे हे सरोवराच्या विकासासाठी हायकोर्टला एक याचिका टाकलेली आहे आणि त्याच्या मिटिंगी होतात, त्यावर हे चाललं ते सगळं कागदावर. तुम्हाला असं म्हणायचं का की आता जागतिक दर्जाचं जे खाऱ्या पाण्याचं सरोवर होतं ते आता गोड्या पाण्याचं सरोवर होताना दिसते, असं म्हणायचं का तुम्हाला? बिलकुल. आज ओळख पुसलं जाते का? येस. या सरोवराची जी ओळख आहे, खाऱ्या पाण्याचं सरोवर, चंद्राच्या मातीशी जुळे असे ते लोणारचे खाऱ्या पाण्याचे तळे, ही ओळखच संपुष्टात येत आहे. आणि ती ओळख जर संपुष्टात आली तर लोक जे पर्यटक आहेत, जे अभ्यासक आहेत, ते कशासाठी येतील हो इथे? अभ्यासकच येणार नाही, पर्यटकच येणार नाही, तर हे जागतिक दर्जाचं सरोवर फक्त कागदावर राहील लिहिलेलं. नक्कीच. तर अशा पद्धतीनं आता या लोणार सरोवराची म्हणजे खाऱ्या पाण्याचं जे सरोवर आहे, ज्याला आपण लोणार सरोवरच म्हणतो, ते आता गोड्या पाण्याकडं वळतंय का किंवा त्याची ओळख पुसते का, असा सुद्धा प्रश्न या ठिकाणी या निमित्तानं म्हणजे मासे आढळल्याच्या निमित्तानं उपस्थित होतो. कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, लोणार सरोवर, बुलढाणा. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.